पॅरलल ऑपरेशन ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. पॅरलल ऑपरेशन ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. आता पॅरलल ऑपरेशन काय ते समजून घ्या. एक गाव असतं, एक गाव असतं, त्या गावाला एक ट्रान्सफॉर्मर असतो 200 kVA. 200 kVA एक ट्रान्सफॉर्मर असतो. पण काय होतं, गावात इस्रायल वॉरमुळं काही लोक येऊन बसतात इथं, त्यांचे पाहुणे असतील ना. मग तर मग हे 200 kVA लोड कमी पडतो. मग त्याला काय करावं लागेल, मग काही म्हणतात 300 kVA लोड लावू. काय म्हणतात काही 300 kVA लोड लावू. पण काही हुशार असतात, ते काय करतात 150 kVA 2 ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करतात, किंवा 200 kVA 2 ट्रान्सफॉर्मर घेतात, 300 kVA न करता. यानं काय होतं, या एरियामध्ये जरी सप्लाय असेल आणि हा ट्रान्सफॉर्मर जळाला, उडाला, बंद पडला, किंवा वरूनच त्याचं कट ऑफ असेल, तर कंटिन्युटी ऑफ सप्लाय सगळ्या गावाला पोहोचेल. एक जरी असेल तरी कवर होऊन जाईल. ओके, गाव अंधारात जाणार नाही. हा ट्रान्सफॉर्मर जळाला, हा भरून आणेपर्यंत गाव अंधारात राहील का, नाही. असं जे संरचना आहे त्या टाईपला आपण पॅरलल ऑपरेशन म्हणतो. व्होल्टेज तर सेमच आहे. व्होल्टेज याचा बी किती आहे 11 kV ऑब्लिक 440 व्होल्ट किंवा 400 व्होल्ट म्हणून. हे बी काय 11 kV ऑब्लिक 400 व्होल्ट. म्हणजे व्होल्टेज रेटिंग न वाढवता 2 ट्रान्सफॉर्मर कमी रेटिंगचे 2 लावायचे. ओके, एकदा 4 भाकरी खाण्यापेक्षा 2 टप्प्यामध्ये 2-2 भाकरी खायच्या. साधं लॉजिक आहे. यानं काय होईल, कंटिन्यू हेल्थ पण मेंटेन राहील. त्याच पद्धतीने इथं पण आहे. कंटिन्यू सप्लाय जर राहायचा असेल, एखादा ट्रान्सफॉर्मर जळाला बी, समजा एक टाईम नाही बी भाकर भेटली तरी बी ॲडजस्ट होईल ना. त्याच पद्धतीने कंटिन्युटी ऑफ सप्लाय प्रोव्हाइड करण्यासाठी आपण या टाईपचं ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करतो. हा एक ट्रान्सफॉर्मर आहे, हा एक ट्रान्सफॉर्मर आहे. आपण काय केले, पॅरलल कनेक्ट केलं आहे. ओके, तर याच्या अक्रॉस टर्मिनल व्होल्टेज वगैरे ते आहे, ते बघणार आहेत. आपण कंडिशन बघू. कंडिशन ऑफ पॅरलल ऑपरेशन. तर सगळ्यात पहिली कंडिशन काय, प्रायमरी वाइंडिंग व्होल्टेज शुड बी काय, प्रायमरी वाइंडिंग शुड बी सुटेबल इन टर्म्स ऑफ व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी. प्रायमरी वाइंडिंगची व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी सुटेबल पाहिजे दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या रेटिंगसोबत. म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर आणि या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंगचे व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगच्या व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीसारखं. कळालं का. या ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज आणि या ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज सेम पाहिजे. या ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी वाइंडिंग व्होल्टेज या ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी वाइंडिंग व्होल्टेज सेम पाहिजे. फ्रिक्वेन्सीसुद्धा सेम पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर पोलॅरिटी, ॲडिटिव्हच पोलॅरिटी पाहिजे. याची ॲडिटिव्ह येतं त्याची बी ॲडिटिव्ह, याची सबस्ट्रॅक्टिव्ह येतं त्याची बी सबस्ट्रॅक्टिव्ह, अशा पद्धतीने पोलॅरिटी पाहिजे. त्याच्यानंतर व्होल्टेज रेशो शुड बी आयडेंटिकल. हा 11/400 आहे, हा पण 11/400च पाहिजे, तरच ते पॅरलल कनेक्ट करू शकतो, अदरवाईज नाही. त्याच्यानंतर पर्सेंटेज इम्पिडन्स शुड बी इक्वल इन मॅग्निट्यूड आणि एक्स बाय रेशो सेम पाहिजे. पर्सेंटेज इम्पिडन्स सेम पाहिजे. समजा याचं पर्सेंटेज इम्पिडन्स, याचं रेटिंग वेगळे असले चालेल. हा 100 kVAचं सुद्धा घेऊ शकता तुम्ही, लक्ष द्या. हा 100 kVAचा पण घेऊ शकता आणि हा 200 kVAचा पण घेऊ शकता, परंतु पर्सेंटेज इम्पिडन्स सारखं पाहिजे. पर्सेंटेज इम्पिडन्स सारखं पाहिजे. म्हणजे याचं 10% पर्सेंटेज इम्पिडन्स येतं, याचं पण 10% पर्सेंटेज इम्पिडन्स पाहिजे. म्हणजे 10% याचे लॉसेस होत असतील तर याचे बी 10% लॉसेस व्हायला पाहिजे. या पद्धतीने पर्सेंटेज इम्पिडन्स. करंट वेगळा असतो बरं का, लक्षात घ्या, करंट वेगळा असतो. तो व्होल्टेज रेशो रेफर टू टर्मिनल व्होल्टेज. व्होल्टेज रेशो आहे सेकंडरी साईडला, म्हणजे टर्मिनल साईडला आपण रेफर करतो, ते आयडेंटिकल पाहिजे. त्याच्यानंतर फेज सिक्वेन्स, RYBचा जो फेज सिक्वेन्स आहे तो कसा पाहिजे, सेम पाहिजे. त्याच्यानंतर फेज डिस्प्लेसमेंट प्रायमरी आणि सेकंडरीचं सेम पाहिजे. तर आत्ताच आपण बघितलं स्टार स्टार डेल्टा डेल्टा हे जे ट्रान्सफॉर्मर आहे ते स्टार डेल्टा किंवा डेल्टा स्टारसोबत आपण पॅरलल कनेक्ट करू शकतो का, नाही करू शकत, कारण फेज डिफरन्स आहे. फेज डिफरन्स सारखा असेल तरच करू शकतो कनेक्ट. ओके, हा एक पॉईंट. त्याच्यानंतर फेज सिक्वेन्स सेम पाहिजे. RYBचा फेज सिक्वेन्स, याचा RYB तर त्याचा RYB त्याच पद्धतीने पाहिजे.
समजा हे RYB आहे तर हे पण RYB पाहिजे, हे कॅपिटल RYB आहे तर हे पण काय पाहिजे RYB. ओके. त्याच्यानंतर सेम कन्स्ट्रक्शन, म्हणजे एक तर शेल टाईपचं तर शेल टाईपचं दोन्ही बी पाहिजे, किंवा कोर टाईपचे तर दोन्ही कोर टाईपचे पाहिजे. एक शेल आणि दुसरा कोर नाही चालत. जसं ब्लड जर कोणाला घ्यायचं असेल तर काय लागतं, सारखं ब्लड ग्रुप लागतं. ओके. पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काही ब्लड ग्रुप आहेत की ते सगळ्यांना चालतात. तसे काही ट्रान्सफॉर्मर आहेत ते थोडे चालतात, म्हणजे जे स्टार डेल्टा आहे ते डेल्टा स्टारला बी चालू शकतं त्या पद्धतीने. पण कनेक्शन मात्र सेम पाहिजे. एक तर कोर टाईप नाही तर शेल टाईपच, अशा पद्धतीने. म्हणजे हा कोर टाईप आहे तर हा पण कोर टाईप पाहिजे, हा शेल टाईप आहे तर हा पण शेल टाईप पाहिजे. त्याच्यानंतर KVA रेटिंग सेम असली तर फायदा आहे जास्त. सर्क्युलेटिंग करंट तुम्हाला अवॉइड करता येतं, शॉर्ट सर्किट करंटचा प्रॉब्लेम येत नाही. म्हणून शक्य झालं तर हे दोन्ही सारख्या KVAचे ठेवा. नाही जर शक्य नसेल शक्य तर मग काय प्रॉब्लेम नाही, पण शक्य तोवर काय करा, KVA रेटिंगसुद्धा सेम ठेवा. ओके. मग आता हे 200 आणि हे 100 KVA करण्यापेक्षा याला 150 करा, याला 150 करा, खतम. अशा पद्धतीने आयडेंटिकल ठेवली तर अजून सोपं जाईल पॅरलली कनेक्ट करायला. आणि त्यासाठी काय करावं लागेल, सिंक्रोनाइज करावं लागेल. याचं आणि याचं सिंक्रोनायझेशन करावं लागेल. तर हे काय आहे, पॅरलल ऑपरेशन ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. समजलं? कोणाकोणा समजलं रे? परीक्षेला येणार आहे हो, तुमच्याच पेपरला हा प्रश्न असणार आहे 4 मार्काला. सो राईट डाऊन दिस.